मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, होमगार्ड या पदाचे काही जिल्ह्यामध्ये अर्ज करणे चालू आहे आणि काही जिल्ह्यातील आता या ठिकाणी मैदानी चाचणीचे वेळापत्रक देखील सुरुवात झालेले आहे। सर्वात पहिल्यांदा तुमची या ठिकाणी कागदपत्र तपासणी होईल, त्याच्यानंतर तुमची मैदानी चाचणी होईल, त्याच्यानंतर मेरिट लागेल आणि डायरेक्टली फायनल सिलेक्शनची लिस्ट लागेल। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये बघणार आहोत। अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 सूचना सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेले आहे। मैदानी चाचणीची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याचं या ठिकाणी जे वेळापत्रक आल्याच्या नंतर सेपरेट व्हिडिओ बनवणे शक्य नाही, त्यासाठी होमगार्ड भरतीचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी माहिती बघूया, आपण बघू शकता। ठीक आहे, एक मिनिट। सातारा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता सातारा जिल्ह्यातील ज्या रहिवासी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांच्याकरिता खालीलप्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित आहे। तर महत्त्वाचे म्हणजे हायलाइटेड करून हा पॉईंट दिलेला आहे, बघू शकता। सदर नोंदणी फक्त सातारा जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांकरिता असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केलेला व सर्व उमेदवार नोंदणीकरिता अपात्र आहेत। म्हणजे सर्व ज्यांनी जर बाहेरच्या जिल्ह्यातील असेल तर ते उमेदवार अपात्र आहेत, त्यांनी जाऊ नये। त्यामुळे बघू शकता, त्यामुळे सातारा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहू नये, त्यांना मैदानी चाचणीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही। तसेच रहिवासी भागातील पथक व उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुद्धा कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरतील। तर हा पॉईंट जो शेवटचा आहे ते मी तुम्हाला शेवटला समजावून सांगेल। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हा पत्ता हजर राहण्यासाठी दिलेला आहे, कोणता आहे बघू शकता। अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी याकरिता कधी, तर बघू शकता आज तारीख आहे आज तारीख आहे 4 तारीख, 4 म्हणजे लगेच तुमचं या ठिकाणी बघू शकता उद्या परवा लगेच मैदानी चाचणी आहे, बघू शकता। 6/8/2024 ते 9/8/2024 या कालावधीमध्ये दररोज सकाळी 6:30 वाजता खालीलप्रमाणे पोलीस कवायत मैदान हजेरी मेळा सातारा येथे बोलवण्यात येत आहे। उमेदवारांना सकाळी 6:30 ते 10:30 या कालावधीमध्येच मैदानात प्रवेश दिला जाईल। याच्यानंतर 10:30 नंतर प्रवेश दिला जाणार नाही, लक्षात घ्यायचं आहे। आता या ठिकाणी त्यांनी वेळापत्रक कशा प्रकारचे 4च दिवसामध्ये वेळापत्रक कंप्लीट केलेले आहे, बघू शकता। या ठिकाणी दिनांक दिलेला आहे, या ठिकाणी बोलवण्यात आलेले अर्ज नोंदणी क्रमांक, तुमचा नोंदणी क्रमांक भेटला असेल तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर, आणि त्याच्यानंतर उमेदवारांची संख्या। आता जर सर्वात पहिल्यांदा त्यांनी महिलांना घेतले आहे तर बघू शकता 6/8/2024 म्हणजे या ठिकाणी 6 ऑगस्टला या ठिकाणी सर्व महिला उमेदवार त्यांनी घेतलेले आहेत। एकूण बघू शकता 1300 महिला उमेदवार, 356 महिला उमेदवारांना बोलवलेलं आहे त्या 6 तारखेला। त्याच्यानंतर बघू शकता 7 तारखेला बघू शकता पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक पुरुषांचा वेगळा आहे, वेगळा नाही सारखेच आहे, बघू शकता 1 ते 3443 पर्यंत बघू शकता बोलवले आहे। एकूण 3000 यांची संख्या आहे, तिथे हजर राहायचं आहे। 1 ते 1443 फक्त पुरुषांचे, आणि महिलांचे एकाच दिवशी पहिल्या दिवशी आहे। त्याच्यानंतर 8/8/2024 म्हणजे 8 ऑगस्ट रोजी पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक बघू शकता 3444 येथून पुढेच घेतलेलं आहे। इथून पुढे या ठिकाणी आदल्या दिवसापासून 3444 ते 6832 पर्यंत घेतलेले आहे। एका दिवसाला 3000 उमेदवार घेतलेले आहेत। त्याच्यानंतर बघू शकता चौथा पॉईंट म्हणजे 9/8/2024 पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक 6800 ते 6833 ते 10500 एवढे उमेदवार घेतलेले आहे। एका दिवशी 3191 उमेदवार या ठिकाणी घेतलेले आहे। आता जर तुम्ही बघितलं एवढ्या सातारा जिल्ह्यासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत तर बघू शकता किती अर्ज 10,530 म्हणजे 10,500 जवळजवळ अर्ज आलेले आहेत सातारा जिल्ह्यासाठी। आता जे महत्त्वाची माहिती आहे ती पुढे मी तुम्हाला देतो, एक मिनिट। बघू शकता कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता चाचणी यामध्ये अर्जासह आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः केलेल्या स्वतःच्या या ठिकाणी छायांकित प्रति अर्जासोबत जोडावे। तर मित्रांनो, जे तुम्ही झेरॉक्स जोडणार आहे त्याच्यावरती प्रत्येकाची तुमची सेल्फ अटेस्टेड म्हणजे सही करून घ्यायची आहे। बघू शकता अर्ज नोंदणीच्या अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतःहून घेऊन यावे। 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील। उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल। नोंदणी दरम्यान
प्रवासादरम्यान कोणताही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं त्यांनी हायलाइटेड पॉईंट काय दिला आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता काय दिलेलं आहे, एक मिनिट. शारीरिक चाचणी बघू शकता. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता प्रत्येक प्रकारामध्ये 40% गुण मिळवणे आवश्यक राहील. म्हणजे त्या ठिकाणी धावणे म्हणजे रनिंगमध्ये 10 गुण मिळवणे गरजेचे आहे. कितीपैकी 20 पैकी 10 गुण मिळवणे गरजेचेच आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारात गोळाफेक प्रकारामध्ये 10 पैकी या ठिकाणी बघू शकता 4 गुण मिळवणे तुम्हाला बंधनकारक आहे. तेवढे मिळवावेच लागणार आहे तरच तुमचा विचार केला जाईल. नंतर बघू शकता धावणे चाचणी प्रकारामध्ये अपात्र ठरल्यास गोळाफेक चाचणी घेतली जाणार नाही. समजा सर्वात पहिल्यांदा तुमची 1600 मीटरची रनिंग होईल पुरुषांसाठी. त्याच्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी 20 पैकी जर 10 गुण मिळाले नाही तर तुमचा गोळा घेतला जाणार नाही. तेथेच तुम्ही अपात्र होणार आहेत. त्याच्यानंतर मात्र धावणे चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांचे त्यांचे डिटेल सोबत शेवटपर्यंत थांबावे लागेल. त्यांना शेवटपर्यंत थांबावे लागणार आहे व चेस्ट क्रमांक, टोकन इत्यादी जमा करावे लागेल. मध्येच पळून गेलेल्या उमेदवारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे दिलेले आहे. त्याच्यानंतर उमेदवारांनी कोणत्याही वस्तू मोबाईल आणू नयेत आणि बघू शकता आणि आपल्या तर स्वतःचे आपले जे साहित्य आहे स्वतःच्या जबाबदारीवर सांभाळावे याची कोणतीही जबाबदारी आयोजकांवर राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहेत. आता या ठिकाणी जे तुम्हाला या ठिकाणी पथक आणि उपपथक मी तुम्हाला सांगितले होते आणि फॉर्म भरताना देखील आधीच मी तुम्हाला सांगितले होते. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता होमगार्ड पथक आणि उपपथक आणि रिक्त जागा महिला आणि पुरुषांच्या या ठिकाणी आधी दिल्या नव्हत्या, आता दिलेल्या आहेत. कोठे किती आहेत दिलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे कोठे तुम्ही अपात्र होऊ शकता. ठीक आहे, एक मिनिट. आता बघू शकता हा सातारा जिल्ह्यातील प्रॉपर जिल्हा आहे सातारा शहर. येथे पुरुषांच्या 78 आणि महिलांच्या 19 जागा आहे. सातारा शहर. आता तुम्ही जर सातारा प्रॉपरमध्ये असाल तर तुम्ही हे तुमचे अंतर्गत येणारे हे उपपथक आहेत. बघू शकता हे मेन पथक झाले आणि हे पुढचे उपपथक झाले. बघू शकता सातारा शहर, तालुका शहापुरी, मेढा आणि बोरगाव हे आहेत. समजा मी या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील फलटण या तालुक्यातील आहे, परंतु मी अर्ज या ठिकाणी इकडे वडूजला भरला किंवा म्हसवडला भरला किंवा दहीवडला भरला तरी तुम्हाला अपात्र केले जाईल. जर मी फलटण तालुक्यामधील आहे तर मी फलटण शहर आणि फलटण ग्रामीण या दोनच या पोलीस स्टेशनला अर्ज करायला पाहिजे होता. अशा प्रकारे तुम्ही अपात्र होऊ शकता. जर तुम्ही फलटणमधील आहेत आणि फलटण शहर आणि फलटण ग्रामीणलाच अर्ज केला आहे तर तुम्ही अपात्र होणार नाहीत. आता पुन्हा एकदा समजावून सांगतो. आता समजा या ठिकाणी बघू शकतात तिथे तुम्ही या ठिकाणी सातारा जिल्ह्यातीलच उमेदवार पाहिजे, परंतु सातारा जिल्ह्यातील मी समजा आहे या ठिकाणी बघू शकता लोंदण तालुक्यातील रहिवासी आहे मी. तर फॉर्म भरताना मी या ठिकाणी सातारा जिल्हा निवडल्याच्यानंतर लोंदण हे निवडणे आवश्यक आहे. लोंदण निवडल्याच्यानंतर समजा मी या ठिकाणी इकडे म्हसवडला पोलीस स्टेशन सिलेक्ट केले तर तुम्ही अपात्र होईल. लोंदणमधील आहे म्हणजे लोंदल, खंडाळा आणि शिरवळ यापैकीच तुम्ही सिलेक्ट केलेले पाहिजे. या व्यतिरिक्त जर तुम्ही सिलेक्ट केलेले असेल तर तुम्ही कागदपत्र पडताळणीमध्ये तेथे अपात्र केले जाईल. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. आता याच्याबद्दल जी माहिती काय सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, जर याच्यामध्ये काही बदल झाला बघू शकता अतिवृष्टीमुळे वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याची सूचना व संकेतस्थळावर बघू शकता वेळोवेळी देण्यात येईल. या संकेतस्थळ MHG म्हणजे MahaForestGovernment.in महाराष्ट्राचे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती माहिती देण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी सदर वेळापत्रकावरील सूचनांकरिता अद्ययावत राहावे. यासाठी तुम्ही 100% वेगवेगळे या ठिकाणी माहिती इकडे तिकडे सर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही आपला होमगार्ड भरतीचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करून घेतला तिथे सर्व अपडेट सर्व जिल्ह्यांच्या अपडेट दिल्या जातील. कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा जिल्हा सांगायचा आहे मित्रांनो. तर ठीक आहे, आता पुन्हा याच्याबद्दल जर अपडेट असला तर सांगायचं आहे. पुन्हा एकदा सूचना आहे ती मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे. ठीक आहे, बघू शकता सातारा जिल्हा होमगार्ड ही या ठिकाणी वेळापत्रक फक्त आणि फक्त सातारा जिल्ह्याकरिता आहे. लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला पुन्हा या ठिकाणी जो पत्ता तुम्हाला ज्या पत्त्यावरती हे बोलवले आहे तुमच्या तारखेनुसार हा पुन्हा एकदा सांगत आहे. सर्वात महत्त्वाचे हे आहे. ठीक आहे, ठीक बघू शकता हा जो या ठिकाणी तुमचा पत्ता दिलेला आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी याकरिता बघू शकता 6/8/2024 ते 9/8/2024 या कालावधीमध्ये दररोज सकाळी 6:30 वाजता खालीलप्रमाणे कवायत मैदान हजेरीमाळा सातारा येथे बोलवण्यात येत आहे. उमेदवारांना सकाळी 6:30 ते 10:30 या कालावधीमध्येच प्रवेश दिला जाईल. त्याच्यानंतर 10-10:30 नंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.
6 तारखेला 6 ऑगस्टला म्हणजे परवाच्या दिवशी सर्व महिला घेतलेल्या आहे. बघू शकता या ठिकाणी ज्यांनी अर्ज क्रमांक दिलेले सर्व महिलांनी येथे हजर राहायचं आहे. 1356 महिलांना तेथे सर्व हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर पुरुषांची या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी बघू शकता 1 ते 3443 पर्यंत उमेदवारांनी या ठिकाणी बघू शकता 8 तारखेला. त्याच्यानंतर अर्ज क्रमांक 3444 ते 6832 उमेदवारांनी 8 तारखेला. त्याच्यानंतर 6833 ते 10533 उमेदवारांनी बघू शकता किती तर 9/8/2024ला उपस्थित राहायचं आहे. याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सर्व या ठिकाणी PDF जे नवीन लेटेस्ट माहिती येईल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकला जाईल, जो होमगार्ड भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.